मेन म्हणजे गावाकडे बहिणीनं प्रत्येकाच्या दारात ही दिसणारच आपल्याला. प्रत्येक महिला प्रत्येक करणारच आहे. आणि आजकालच्या कशा आहेत त्या तरुण पिढी हाय सुना करत नाही त्या, तर सासवा आपल्या काय करते त्या उठलं की दारात चारवून टाकायचं आणि पहिल्या गवळणी. मेन म्हणजे माहित आहे का, ह्या गवळणीशिवाय दिवाळी असल्यानेच वाटत नाही. तर नमस्कार मित्रांनो, झाली सुरुवात. सडा ती टाकून घेतला, आता चालू आहे गवळणी घालायला. आता तुम्ही म्हणसाल गवळणे पाच दिवस उगायला असते त्या, पण झालं टायमिंग, एक एक करूच टायमिंग लागतं. तुम्हाला तर माहित आहे गावाकडचं वातावरण आहे, काय म्हणून एक काम नसतं. झालंय तरी पण त्यातनं पण लागले करायला. सडा टाकला ती एकदम भारी वाटायला लागले बरं का. दारात लक्ष्मी राहते, शांतता असते. ही होती तसंच आहे बरं का. ही आणि कसं आहे माहित आहे का, ही गवळण्या ती सांगावं लागतं हो मला, मग मी करते. ताईचं कसं आहे माहित आहे का, ते आईनं कसं ते त्यांना सगळं संस्कार ती दिलेत, पण मी मामाकडे असल्यामुळं माहित नाही एवढं बरंच, मला माहिती नाही बरं का यातलं. म्हणून आता ताई बसले ते माझ्या जवळ, असं कर तसं कर सांगायला चालू आहे त्यांचं. मग मी आपलं चुकीचं केलं बघतो का हे इथं ठेव गवळण, ते तिने पण उचल. ही तिने हा ही उचल इकडे ठेव, इथं ठेव. तुळशीच्या नीटास ठेव की तिथं असं सरळ अंगात ठेव. त्या तिने पण उचल, चारी पण. हे असं अगं जुती आहे ती, होतं ती बरोबर होतं तिथं. असं हा ही असं हा. इकडून घेऊ काय. हा ही तिथंच ठेव, ह्या हातापाशी इथं. इथं हा ठेव, ठेव तिथं. आणि ती शेजानी ठेव तशीच. आता तिथं जसे तुला घालायला लागले तशीच ठेव की असं शेजानी. हे असं इथं असं हे असं. कळलं का? हा म्हणजे लय साईडला गेले काय. हा लय महाग आली तू. अगं हिथं ठेव, इथं 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 इथं. हा बर. आणि ही इथं मध्ये पेदा घालायच्या, मेंढर गवळणी लय असतंय त्याचा. ही असं आहे बघा. हा सामान म्हणजे कसं आहे सांगावं लागतंय. आता मला इथं जमतं या, पण असू द्या घरात जाणतं कोणतं हाय सांगतंय तर आपल्याला काय घालायचं काम करायचं मस्त पैकी बरं का. ताईनं तर एवढ्या छान घातले त्या ना मस्त पैकी. आता मी पण म्हणलं चला आपण पण घाला. ताईचं हुस तर मी पण बसली, म्हणलं त्या झाले गे मला पण सांगा येते म्हणून लागले बघा घालायला. तर ताई काय काय असतं ह्याच्यात. मेंढर पेदा करायचा तिथं. ते पेदा म्हणते ते आपल्या गावाकडे, दुसरीकडे काय म्हणते ते ऐकताना जर अवघड वाटतं. हा पेदा ती असते ती गवळणी. परत ही करायच्या, भाकरी करायच्या. आता जरा शान पाताळ आहे त्यामुळं आपल्याला ह्याला हात टोपली ही करता येत नाही, कारण की शेण लागतं ह्याला एकदम घट्ट. ही शेणकच झालंय म्हशीचं आपली हाय आता, त्यामुळं गायांचं पण हाय, पण ती पिंडी ही खाते ती त्यामुळं जरा पाताळ येतंय. शेण घट्ट असलं म्हणजे बरोबर होतं या. त्यांना वर आता ही ठेव, गुंच्या ठेव टोपी. गुंच्या म्हणते ती, पण त्यांचा ती पदूर असतो गवळणींचा. कळलं का. ती बघा तुम्ही सांगत तसं म्हणजे माहिती पण होतंय ना. कसं आहे माहिती आहे का, सगळं आईनं शिकवलंय बरं का ताईला, पण मला शिकवणार असं म्हणावं असं कोण नव्हतंच. त्यामुळं आता ताईकडे सगळं आईचं पण बहिणीचं पण सगळं कर्तव्य तीच करते. ते सगळं सांगायचं ती. तर लागली करायला बघा जमल तसं. तरी म्हणते त्या हे जमतंय, केल्याशिवाय होत नसतं म्हणते त्या, करावं लागतं ती. तर बहिणीनं तुळस कशी आली बघा. तुळस हिथं ऊन असल्यामुळे तुळशीला एकदम म्हणजे रूप एकदम सुंदर असं आलं, एकदम मन प्रसन्न होतं, इतकं भारी तुळस आली. मग तिनं काय केलं, तिथं मी जसं म्यात विटा ठेवल्या तसंच तिनं पण इथं विटा ठेवल्या त्यामुळं अजून ह्याला शोभा आली. बहिणीनं संध्याकाळी तुळशीला दिवा अगरबत्ती सकाळची संध्याकाळची लावावं, खरं चांगलं असतं, मन आपलं प्रसन्न होतं. एक गोष्ट कमी करायची, पण तुळशीला दारात दिवा, तुळशीला सकाळचं एक तांब्या भरून पाणी, दिवसभराचा थकवा दिवसभराचं टेन्शन निघून जातं. माणूस म्हणतो कॉपी करायची नाही, पण मी बऱ्याचशा अशा गोष्टी येते की ताईकडनं कॉपी करून शिकली. ताईनं केलं म्हणून मी पण केलं बरं का. नाही मी केलं म्हणून तो केलं ही मी म्हणत नाही, पण ती चांगलं केलं, तो वाईट केलं नाही. चांगलं शोभा आली तुझ्या दाराला घराला, शोभा आली ग. उलट येळे चांगलं केलं तर नाही. आणि माणूस कसं आहे मोठ्याचं बघूनच बारकं शिकतं. ती मोठ्या
तिथं बघून आली बरं का मित्रांनो. त्याने जी कट्टा केलता तुळशीला ती मी पण अशी हायशी लावली होती. ज्यावेळेस ताईनं कट्टा केलाय म्हणलं चला म्हणलं आपण पण करावं, कारण मला तिथं लय भारी वाटलं. आणि तुळस पण दोघींनी एक दिवशीच घातली. माझ्या तुळशीला काय होतंय, ऊन लागत नाही, झाडा सावलीला तुळस असल्यामुळे माझी तुळस चिडून राहिली. ही म्हणजे सावली नाही ना, इथं ऊन येतं या. ऊन आहे हा, तर तुम्ही म्हणसाल माझा जरा आवाज ही जरा आज बदललाय. जरा तब्येत हा, पण बरी नाही. लोड झाला, काम किती होतं एकदम ओढून घेतलंय असं सणवार यायचं म्हणून. त्यातली रानातली कामं ती, त्यामुळे त्या थकवा आल्यावनी हायच की एनर्जी संपली झाली. आता पेदा घाला आधी हा. आणि मग हे कर. तिथं संध्याकाळी काय करायचं, ह्यांच्या पुढं दिवा लावायचा. बर. संध्याकाळी पण अगरबत्ती लावायची. हा. तुळशीत एक दिवा, गवळणी पुढं दिवा, दारात 2 दिव, खिडक्यात 2 दिव. जेवढं घर सजवशील तेवढं सुंदर घर दिसतं. जेवढं म्हणजे आपण होता होईल एवढं सुंदर करता येईल तेवढं करायचं. हा. नाही, ताई म्हणते ते एकदम बरोबर आहे बरं. कसलं भारी वाटतं खरंच. काय म्हणलं तुम्ही, पंत्या म्हणलं ना? हा, पंत्या. पंत्या लावल्यावर तर एवढं भारी वाटतं ना मित्रांनो खरंच. अगं ह्या दिवाळीत जेवढा दिवा जळल तेवढा चांगला असतो. आता शिपूट असते ना, शिपूट महाग ठेव की. ती मेंढर अंगावर खेळते ती पण दाखवायचं आहे ना. तर हे असं आहे बघा. आणि मेन म्हणजे गावाकडे बहिणीनं प्रत्येकाच्या दारात ही दिसणारच आपल्याला. प्रत्येक महिला प्रत्येक करणारच आहे. आणि आजकालच्या कशा आहेत त्या तरुण पिढी हाय सुना करत नाही त्या, तर सासवा आपल्या काय करतात त्या, उठलं की दारात चारवून टाकायचं आणि पहिल्या गवळणी. मेन म्हणजे माहित आहे का, ह्या गवळणीशिवाय दिवाळी असल्यानेच वाटत नाही. दारात गवळणी असल्या तरच मग वाटतंय बाबा खरंच आता दिवाळी आली. बहिणीनं पहिली दिवाळी कसली वाटायची, कसला आनंद असायचा, कसं सगळं असं म्हणजे एकदम प्रसन्न वाटायचं. पण आता मस्त सगळं हाय, वेळ लागतंय, सगळं येतंय, पण काय त्यात आनंद नसल्यानेच आहे. ताई तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, सगळं बदलून गेलंय. हा. पहिलं सणाशिवाय कपडे घेत नव्हते. आता कधी पण उठताय माणूस, कधी पण कपडे ती घेत या. हाय का, राहिले का पहिले? दिवाळीशिवाय पहिली कापडं नव्हती, पाडव्याशिवाय कापडं घेत नव्हती, सणावारालाच कापडं असायची. मग ती लिकरू असू दे, जाणता असू दे, नेमता असू दे. आता काही राहिलं नाही बघा बहिणीनं. कोण पण कधी पण कपडे घेतय काय, म्हणजे प्रत्येक दिवस ही सणावणी झाली. सणावणीच झाला. पहिलं कानोलं महालक्ष्मीला दिवाळीला असायचं. आता रोज लाडून रोज कानोली, मग काय उपयोग आहे, राहिलाच नाही ना, रंगच राहिला नाही त्या सणाला. जेव्हा खा वाटेल तेव्हा माणूस करतय, खातय, आणतय. पहिलं मिळत नव्हतं माणसासनी, पहिले गरिबी होती. परत कसं होतं, माणूस एवढं कामाच्या आचीनं धावपळीनं पहिलं सासरवास असायचं सुनासीनला. पहिलं नव्हतं ग एवढं, पण आता सगळं जसं जसं दुनिया बदलत जाईल तस तसं सगळं काय बदलत गेलंय. अहो आता आमचे आई वडील आम्हाला सांगते ती पहिलं चहा सुद्धा भेटत नव्हता. आणि ती साखरच आणतीन तर लय लांब राहिलं. गुळाचा चहा. आमच्या आईनं म्हणजे पहिले असं भांडी ही नव्हती, गाडगी असायची, गाडग्यात खाल्लेली आहे ती पहिली माणसाने लय. आणि तीच निरोगी आहे ती. आता काय हो ती कसली हँडलियमची आहे ती, काय ती स्टील हँडलियम जर्मल, ती जाते ना कणकण पोटात जाते. म्हणून स्टीलचा वापर जास्त करायला पाहिजे माणसाने. पण आपण स्टील मध्ये करपतय की होतंय म्हणून खात नाही त्या बायका, करत पण नाही त्या. पण जास्तीत जास्त स्टीलच वापरायला पाहिजे. बरोबर आहे का ताई? बरोबर. आपलं बोलणे या नाद्याचं माझं काहीतरी चुकून जाईल. तस कसं चुकतंय, बरोबर केलंय. मी सांगाय असल्यावर चुकत नसतं. नाही आवड तेवढं आहे बरं का. सल्ला मात्र 1 नंबर देते त्या, आणि चांगलंच असतं सगळं. आणि आता सकाळचीच गोष्ट आहे बरं का, मी ताईला बोलवलं होतं. जी गवळणीची ही आहे म्हणजे कुठं कशा तोंड करून मांडते ती, म्हणून मी ताईला बोलवायला गेलती. ज्यावेळेस ताईनं बघितलं, मी फक्त दारातलं असं सडा मारला होता, पूर्ण असं इकडपर्यंत घेतलं नव्हतं. तर लागल्या खवळायला, दाराला शोभा येते, पूर्ण सारव म्हणल्या त्याशिवाय सुट्टी नाही. त्यामुळे जरा उशीर झाला व एक करस्तोर सौरस्तोर. तर बहिणीनं हिच्या झाल्या ते आता गवळण्या घालून शिना. आता काय करा हिला सांगा कमेंट मध्ये, बरोबर आहे त्या काय नाही त्या, अजून काय राहिलंय या थोडंफार ते गेलं उरकून शिना. उरकून रांगोळी काढायची, सडा शी करायचा, अजून अगरबत्ती दिवा. पण एक होस्तोर आता टायमिंग लागणार आहे. तर करणार बघा गवळण्या घालून एकदम भारी असं केलं या. रांगोळी ती काढली, जे साखरेचा काय नैवेद्य दाखवलाय, दिवा
लावला, अगरबत्ती लावली मस्तपैकी. असं बघा सगळं झाले. ताई पण बसली. ताई काय चालू आहे तुझं? पूजा करायला चालू आहे तिची पण. तर बघा किती मस्त वाटतंय.